जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा दुर्दैवी विमान अपघातात मृत्यू झालेला आहे. त्याला सर्वप्रथम ज्ञान अकॅडमीच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. मित्रांनो, आपल्याला यावर खूप सारे प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतात, तेच आपण या व्हिडिओतून कव्हर करणार आहोत. बघा, अजितदादा यांचा जन्म 22 जुलै 1959 ला झाला होता. पूर्ण नाव अजित अनंतराव पवार आहे. मित्रांनो, लक्षात ठेवायचं, जन्मस्थान देवळाली, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी जन्म झाला होता. परंतु अजितदादा यांचं मूळ गाव हा काठेवाडी बारामती मध्ये आहे. आणि महत्वाचे टप्पे जर बघितले मित्रांनो, तर 8 वेळा ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य राहिलेले आहेत. त्यानंतर 7 वेळा महाराष्ट्राचं मंत्रिपद सुद्धा भूषवलेलं आहे. त्यानंतर जर बघितलं मित्रांनो, 6 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहून आजपर्यंत सर्वात जास्त उपमुख्यमंत्री पदाचं त्यांनी रेकॉर्ड केलेलं आहे. आणि मित्रांनो, विधानसभेचे एकदा ते विरोधी पक्षनेता सुद्धा होते. त्यानंतर जर आपण बघितलं मित्रांनो, महत्वाचे मंत्रिपदामध्ये लक्षात ठेवायचं, कृषी मंत्रिपद आहे, जलसंपदा मंत्रिपद आहे, ऊर्जा मंत्रिपद आहे, अर्थमंत्रीपद आहे, पाटबंधारे मंत्री आहे, फलोद्यान मंत्री आहे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री आहे, क्रीडा मंत्री आहे, ग्राम विकास मंत्री आणि पाणी पुरवठा मंत्री. त्यानंतर महत्वाची क्रीडा पदे बघितली, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहे. त्यानंतर महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सुद्धा अध्यक्ष आहे आणि महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सुद्धा अध्यक्ष राहिलेले आहे. यामध्ये लक्षात ठेवायचं, मृत्यूचं कारण बघा मित्रांनो, जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचारासाठी जात असताना मुंबई ते बारामती जात असताना अपघाती जे आहे विमान अपघातात निधन झालेलं आहे 28 जानेवारी 2026 ला. अशाच पद्धतीच्या माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद.